वडाळ्यातील लॉ कॉलेज होते राष्ट्रीय प्रति न्यायालय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आणि या स्पर्धेसाठी देशभरातून अनेक विद्यार्थी आलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, कसं बघता या स्पर्धेकडे आणि स्पर्धा किती गरजेची आहे? स्पर्धा अतिशय गरजेची आहे, कारण या निमित्ताने जे स्टुडंट्स ह्या कॉलेजमध्ये शिकतात त्यांच्या व्यतिरिक्त जे जे स्टुडंट्स बाहेरच्या कॉलेजेसमधनं इकडे स्पर्धेसाठी येतात त्यांना इन्स्पायर होण्यासाठी ही एक प्रथम संधी मिळते. हायकोर्ट जज म्हणून इकडे आल्यामुळे आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यामुळे, त्यांच्याशी संपर्क केल्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की कोण ना कोणतरी इथं इन्स्पायर होणारच त्यांच्यापैकी. आणि ही वेळेची गरज आहे आता की आपल्या या फास्ट मूव्हिंग वर्ल्डमध्ये कुठे ना कुठेतरी जी कॉम्पिटिशन एज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, आज एवढे लॉ कॉलेजेस आहेत, मला तर असं वाटतं की ह्या स्पर्धा अतिशय गरजेच्या आहेत. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे या स्पर्धा ज्या होतात त्या पार्ट ऑफ द सिलेबस आहेत, ज्या कॉलेजला त्याच्याबद्दल एक रिपोर्ट करावा लागतो. पण सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धा जेव्हा होतात त्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेशन जे असतं कॉलेज विद्यार्थ्यांचं, लॉ स्टुडंट्सचं, ते पार्टिसिपेशन ज्याप्रमाणे मी पाहतो ते खरोखरच इन्स्पिरेशनल असतं. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की कदाचित जेव्हा आम्हाला अशी संधी दिली जाते कॉलेजकडून इकडे येण्यासाठी, तर असं वाटतं की जे काय आपलं दायित्व आहे सोसायटीसाठी ते थोडंफार स्टुडंट्ससाठी, लॉ स्टुडंट्ससाठी ते आम्ही पूर्ण करू शकतो. जे लॉसाठी नवीन स्टुडंट असतील किंवा जे ह्या काही गोष्टी करत असेल त्यांना तुमचा काय सल्ला असेल किंवा त्यांना काय गायडन्स असेल? म्हणजे सध्याचं जग बघता, सध्याचे जनरेशन बघता, ज्या काही घटना आहेत, घडामोडी आहेत, त्या संदर्भात तुम्ही भावी वकिलांना काय संदेश द्याल, काय सल्ला द्याल? भावी वकिलांना काही जगाबद्दल, घडामोडीबद्दल विचार करण्याची गरज नाही. मी तर फार फाउंडेशनल आणि फंडामेंटल गोष्टी सांगू इच्छितो त्यांना. कसं आहे, आपण म्हणतो देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. तर खरोखरच इंडस्ट्री आणि हार्डवर्क करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं इंटेलिजन्स किंवा इंटेलेक्ट असणं महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी आहेत ना, हे स्टुडंट्स लोक अक्वायर करू शकतात. वकिली करताना, वकील झाल्यावर, वकिली शिकताना या सगळ्या गोष्टी ते इन्स्पायर होऊन अक्वायर करू शकतात. पण इंटेग्रिटी नावाची गोष्ट जी आहे, ऑनेस्टी आहे, ही इनहेरंटली पण असली पाहिजे. तर ही एक फार फंडामेंटल क्वालिटी आहे जी आजच्या स्टुडंट्सनी इम्बाईब केली पाहिजे. ह्या तीन गोष्टी जर असतील तर मग पुढे चालून पेशन्स आहे, परसिव्हरन्स आहे, पॅराडाईम शिफ्ट जो होतो त्यांच्या आयुष्यामध्ये. तर मी तर असं म्हणेल की जे आपल्या घटनेला नाव घटना म्हणून दिलेलं आहे ती प्रत्येक वकिलाच्या आयुष्याची घटना असते. त्यामुळे नवीन वकिलांना एवढंच सांगेन की पूर्वीचे दिवस नाही आहेत आता, की ज्या वेळेला आम्ही जेव्हा वकील झालो होतो त्यावेळेला कदाचित बाय डिफॉल्ट आम्ही वकिली शिकलो होतो. पण आताचे स्टुडंट्स आहेत, ह्या काळाचे जे स्टुडंट्स आहेत, हे कॉन्शियसली डिसिजन घेतात. मला आनंद आहे की हे डिसिजन घेण्याकरिता त्यांना एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावी लागते, जी आमच्या वेळेला नव्हती. आज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन जेव्हा हे वकील कॉलेज निवडतात, कॉलेजमध्ये पदार्पण करतात, त्या कॉलेजमध्ये मी पाहिलं आहे की बरेचसे प्रोफेसर जे आहेत हे आमच्या न्यायालयामध्ये आमच्यासमोर युक्तिवाद करतात. आता हे मलिक साहेब इकडे जे आहेत हे बऱ्याच वेळेला क्रिमिनल केसेसमध्ये माझ्यासमोर येतात. मॅडम ज्या प्रोफेसर आहेत त्यासुद्धा सिव्हिल मॅटर्समध्ये बऱ्याच वेळेला किंवा क्रिमिनल मॅटर्समध्ये आमच्यासमोर युक्तिवाद करतात. तर हे फार गरजेचं आहे. स्टुडंट्स लोकांना ज्या वेळेला अशी संधी मिळते की ह्यांच्या अशा प्रोफेसर्सच्या वावरण्यामुळे त्यांना जे इन्स्पिरेशन मिळतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि मी एवढंच सांगेल की ॲट दी एंड ऑफ द डे नुसतं अभ्यासच करणं गरजेचं नाही आहे. स्टुडंट्स लोकांनी त्यांच्या ज्या हॉबीज आहेत त्या जोपासल्या पाहिजे. शेवटी कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही शिकता आणि तुमचं शिक्षण
शिक्षण होत असतं त्यावेळेला तुम्ही बऱ्याचशा मेमरीज क्रिएट केल्या पाहिजे ज्या तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये त्या आठवणी करून नॉस्टॅल्जिक आठवणी करून त्यांच्यावरती तुम्हाला हसता आलं पाहिजे, त्यांच्याबद्दल तुम्हाला चांगल्या आठवणी असल्या पाहिजे. कारण पुढचं आयुष्य कसं आहे जरा घडामोडी जरा थोड्याशा कॉम्पिटेटिव्ह असणार आहेत. कॉम्पिटिशन फार आहे. पण मी एक सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आपल्या ज्या देशाची प्रगती होत आहे, वकिली काय कुठे जाणार नाही आहे. खूप वकिली आहे, संधी आहे. फक्त काही बेसिक फाउंडेशनल फंडामेंटल गोष्टी जर नवीन स्टुडंट्स लोकांनी किंवा नवीन वकिलांनी जर जोपासल्यात तर मला नाही वाटत कोणी त्यांना मागे करू शकेल. नक्कीच हे तुमचं बरोबर ना. पण आज आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अशा स्पर्धा घेणं किती गरजेचं आणि इतर तुम्ही कॉलेजांना काय सांगाल की जे मोठे मोठे लॉ कॉलेज आहेत त्यांनी असं स्पर्धा घेणं तुम्ही त्यांना काय संदेश द्याल किंवा काय सल्ला द्याल अशा स्पर्धा घेण्याबाबत? ह्या स्पर्धा माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कॉलेजेसमध्ये होतात. मला वाटतं वर्षातनं 2 वेळा तरी ऑल इंडिया लेवलच्या कॉलेजेसच्या होतात. फक्त एकच गोष्टीची खंत कधी कधी वाटते की कोर्टाची लँग्वेज इंग्लिश आहे आणि बरेचसे कॉलेजेस जे असतात तिकडे थोडंसं इंग्रजीला प्राधान्य कमी मिळतं. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की जेवढे मोठे लॉ कॉलेजेस आहेत, नामांकित लॉ कॉलेजेस आहेत, त्या लोकांनी ह्या स्पर्धा घेतल्या पाहिजे. आणि बरेचसे रुरल सेक्टर्समध्ये जे कॉलेजेस आहेत त्या लोकांच्या स्टुडंट्सला तिकडे ते स्पर्धा बघण्याकरता जरी बोलवलं तरी त्यांनी फार मोठा फरक पडू शकतो. शेवटी कसं आहे, स्पर्धेमध्ये भाग घेण्याआधी स्पर्धा अटेंड करणं किंवा पाहणं हे सुद्धा गरजेचं असतं. निदान सुरुवात त्यांनी झाली पाहिजे. तर माझं असं एक फार पर्सनल ओपिनियन आणि वैयक्तिक मत आहे की देर हॅज टू बी एक्सचेंज प्रोग्राम्स बिटवीन कॉलेजेस फॉर कंडक्टिंग दीज काइंड ऑफ मूट कोर्ट कॉम्पिटिशन्स. ठीक आहे, आपण ऑल इंडिया लेवलवर 30, 32, 35, 40 टीम्सला बोलवतो, 2-3 दिवस हा प्रोग्राम करतो, त्यासाठी एक 2-4 महिन्या अगोदरपासून तयारी असते वगैरे. पण शेवटी कसं आहे की जे कॉलेजेस मोठे आहेत त्यांचं एक दायित्व पण होतं की किंवा बनतं की जे कॉलेजेस अपकमिंग आहेत, नवीन नवीन कॉलेजेस आहेत, जिकडे काही कदाचित अंडर प्रिव्हिलेज्ड क्लासमधनं जे मुलं शिकतात तर त्यांना इन्स्पायर कसं करणं. कारण प्रत्येक मुलाला इन्स्पायर करणं काय प्रत्येक प्रोफेसरचं काम होऊ शकत नाही, कारण तेवढे प्रोफेसर लागतील. पण त्यामुळे एक्सचेंज प्रोग्राम जर झाले आणि इंटरॅक्शन जर झाल्या स्टुडंट्सच्या तर त्याच्यामुळे सुद्धा ग्रॅज्युअली थोडासा तरी फरक पडू शकेल. तर ह्या स्पर्धा ज्या आहेत, ऑफकोर्स ह्या स्पर्धा वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये होऊ शकतात. आता सध्या असा ट्रेंड आहे की ह्या ज्या मूट कोर्टच्या स्पर्धा आहेत त्या ट्रायल लेवलवरती पण होतात. म्हणजे त्यांनी एक स्टुडंट्स लोकांना तो एक अनुभव मिळतो की ट्रायल कशी कंडक्ट करायची, क्रॉस एक्झामिनेशन कसं करायचं. आणि अशा केसेस करताना जर हायकोर्ट जज करत असेल तर तो एक अविस्मरणीय प्रसंग राहतो त्या मुलांच्या आयुष्यामध्ये. आणि कदाचित त्याच्यामुळे ते इन्स्पायर होतात की बाबा ह्या प्रोफेशनला एका वेगळ्या पद्धतीने पाहायचं. त्यामुळे स्पर्धा होणं खरोखर गरजेचं आहे. त्या होत आहेत सगळीकडे, त्याचा फार आनंद आहे मला. मला बऱ्याच वेळेला कधी कधी इन्व्हिटेशन असतात तर मी जातो, इंटरॅक्ट करतो. पण इंग्रजी लँग्वेज एक कोर्टाची लँग्वेज असल्यामुळे माझं असं मत आहे की थोडासा भार स्टुडंट्स लोकांनी त्या संदर्भात थोडा दिला पाहिजे, जेणेकरून थोडंसं कायदा समजण्याकरिता सोपं पडेल स्टुडंट्स लोकांना. वेगळा प्रश्न आहे. खूप वेळा आपण अशा अनेक उदाहरण बघितलेल्या अशा घटना घडत असतात की राजकीय हस्तक्षेप म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतात त्याच्यामुळे जी घटना आहे ते वेगळं वळण घेते आणि न्यायाच्या मार्गानेच त्याला वेगळं वळण मिळतं आणि खरी गोष्ट बाजूला राहते. अशा काही घटना घडत असतात. याबद्दल अशा घटना का होतात आणि तुम्ही भावी वकिलांना याबद्दल बाहेर पडण्यासाठी किंवा याबद्दल काय मार्गदर्शन कराल? नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जशी आपली सोसायटी ग्रो होते, डेव्हलप होते, तर या सगळ्या गोष्टी होतातच. माझं तर असं मत आहे की स्टुडंट्स लोकांनी या भानगडीमध्ये पडू नये. त्यांनी कॉन्सन्ट्रेशन स्वतःच्या ग्रोथकडे पहिलं करावं. त्याच्यानंतर कदाचित मे बी आफ्टर दे मच्युअर दे कॅन डू समथिंग अँड पार्टिसिपेट इन द नॅशनल मूवमेंट वगैरे किंवा इन द इश्यूज. सी ॲज स्टुडंट्स चॅरिटी हॅज टू बिगिन ॲट होम. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट द स्टुडंट्स हॅव टू फॉर्टिफाय देमसेल्फ. त्यांनी स्वतःला ताकदवर बनवलं पाहिजे.
आणि ताकदवर कशामध्ये बनवलं पाहिजे, या फंडामेंटल्समध्ये आणि फाउंडेशनल प्रिन्सिपल्समध्ये. त्यामुळे ज्या काही घडामोडी होतात त्या घडामोडी होतच राहणार आहेत. शेवटी कसं आहे की अ चेंज इज नेवर कॉन्स्टंट. त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये सहसा स्टुडंट लोकांनी पार्टिसिपेट करण्याआधी फार विचार करावा मला असं वाटतं. पण स्वतःकडे, स्वतःच्या ग्रोथकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न, तुम्ही एवढ्या केसेस बघितलेल्या आहेत, एवढे न्याय दिलेली आहे, काय वाटतं तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये काही बदल असावेत असं तुम्हाला वाटतं का, की बाबा ही एखादी गोष्ट याच्यामध्ये चेंज हवा, याच्यामुळे प्रॉब्लेम येतो? कोणत्याही भागातील, म्हणजे कॉलेज असेल किंवा वकील असतील किंवा न्यायमूर्ती असतील किंवा न्यायालय असेल, सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं का, पर्सनली काय वाटतं का की ह्या गोष्टीमध्ये काहीतरी चेंज असायला हवा, ही गोष्ट बदलायला हवी, असं एखादं उदाहरण? कसं आहे, इकॉनॉमिक्समध्ये आम्ही मॅस्लोज ट्रायंगल शिकलो होतो. त्याच्यामध्ये कसं असतं, आपल्या बेसिक गरजा जर फिटल्या की त्याच्यानंतर आपल्याला थोड्या लक्झरीज मिळाव्याशा वाटतात. मग लक्झरी फिटल्या की मग असं वाटतं की आपल्याला थोडीशी पॉवर किंवा पैसा खूप मिळाला पाहिजे. मग ते फिटल्यावरती असं वाटतं की आपल्याला आता निर्वाणा मिळाला पाहिजे, स्टेटस. तर माझं असं मत आहे याच्यामध्ये की घडामोडी होत राहतात. वी आर अ व्हेरी व्हेरी रोबस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक. कायदे बनवणं हा पार्लमेंटचा प्रेरोगेटिव्ह आहे. ॲज अ जज, ॲज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री, आय विल ओनली से की चॅरिटी हॅज टू बिगिन ॲट होम. माझ्यामुळे जर मी कोणाला इन्स्पायर करू शकत असेल माझ्या अवतीभोवती किंवा माझ्या हेलो किंवा माझ्या सिग्निफिकंट सर्कलमध्ये, तर ते मी करू शकतो. तसंच प्रत्येकाने करावं. प्रत्येक जण वेगवेगळे असतात, प्रत्येकजण वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये शिकतात, लाईफस्टाईल्स असतात त्यांच्या, प्रत्येक जणांच्या सवयी वेगळ्या असतात, प्रत्येक जणांचं थिंकिंग आणि परसेप्शन वेगळं असतं. माझं एवढंच मत आहे की आपण जर कोणाला इन्स्पायर करू शकलो लाईफमध्ये, तर त्यांनी कदाचित आपण सोसायटीमध्ये चेंज घडवू शकतो. राहिला प्रश्न कायद्याचा वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या आता जसं चाललेलं आहे तसं चालणारच आहे आणि हे याच्यापेक्षाही पुढे सुरळीत चालणार आहे असं मला वाटतं. नक्कीच, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जाधव सर होते. त्यांनी याबद्दल सर्व बाबीमध्ये आपलं मत जे आहे तिथं प्रकट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हा प्रोग्राम जो आहे, या प्रोग्रामला देशभरातून अनेक विद्यार्थी आलेले आहेत. ही मोठी स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धा प्रत्येक कॉलेजने आयोजित करतातच, मात्र त्यामध्ये देखील इंग्रजी भाषेवरती भर देण्याचा सल्ला या जज साहेबांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन आदिल सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.